नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिका सरकारला विचारते, तुला त्या कळशीवाल्यांबद्दल एवढा का पुळकाय रे? त्यावर सरकार म्हणू लागतो, पुळकाय असं नाही, पण जे चूक आहे तर चूक आहे. त्यावर सानिका म्हणते, तुला काय माहिती रे त्या कळशीवाल्यांबद्दल? ते जे वागताय ते बरोबर आहे का? त्यावर सरकार म्हणतो, ते मला माहीत नाही, पण मी तुमच्याबद्दल सांगतोय. त्यावर सानिका म्हणते, त्यांच्याबद्दल माहीत नाही ना, मग ऐक. मग जत्रेच्या दिवशी पप्पांच्या हातून सत्कार नाकारला त्या आप्पांनी, सगळ्या गावासमोर अपमान केला. ते बरोबर आहे का? कामगारांचं गाव आहे म्हणून पप्पांना सारखी धमकी दिली संप करायचा, ते बरोबर आहे का? त्यावर सरकार म्हणू लागतो, माणूस स्वतःच्या चुका झाकण्यासाठी दुसऱ्याच्या चुका दाखवत असतो. त्यावर सानिका म्हणते, तू ना आधी दोन्ही बाजू ऐकून घ्यायला शिक. पुढे ती म्हणते, मुळात तुझी गरज नसताना तू इथे बोलतोयस, काय संबंध रे तुझा? त्यावर सरकार म्हणतो, बरोबर आहे, आम्ही नौकर माणसं, तुम्ही मालक. आम्ही सांगायचा प्रयत्न केला, फक्त ऐकायचं की नाही ऐकायचं हे तुमच्यावर आहे. तुम्ही फक्त तुमच्या पप्पांना सांगायला पाहिजे होतं, एवढंच म्हणणं होतं माझं. त्यावर सानिका म्हणते, मी प्रयत्न केला होता ना, पप्पांनी ऐकून घेतलं नाही, त्यात माझी काय चूक? सानिका सरकारला म्हणते, एक मिनिट, हे नोकराचं काय आलं मधी? तुला बोलायचं असेल तर बोल, नाहीतर बोलू नकोस, माझ्या डोक्यात जाऊ नको. त्यावर सरकार म्हणतो, बोलायचं मुद्दा नसेल ना तर माणूस असं चिडचिड करतो मॅडम, नसेल बोलायचं तर नका बोलू. केलेल्या चुकीचं समर्थन नका करू. हे ऐकून सानिका तिथून रागात निघून जाते. सानिका तिच्या खोलीत येऊन विचार करू लागते, नाही करायचा आहे मला त्याचा विचार, त्यापेक्षा एक काम करते, कविता करते. सानिका कविता लिहू लागते, माझ्या स्वप्नातला तूच माझा राजा. आणि पुन्हा तिला राजा शब्द बघून राग येतो आणि ती पान फाडून फेकून देते. ती पुन्हा लिहायला सुरुवात करते, स्वप्न माझे, ध्यास माझा, श्वास माझा, भातुकलीच्या खेळातला तूच माझा राजा. पुन्हा तिला राग येतो. ती पान फाडून म्हणते, परत राजा, का मी याचा विचार करते सारखा सारखा? मगाशी का मी याचं ऐकून घेतलं? सानिकाने सकाळपर्यंत पूर्ण वहीचे पानं फाडून फेकलेले असतात. तेवढ्यात विभा तिथे येऊन तिला विचारू लागते, अगं सानिका, काय हे सगळं? विभा एक पान उचलून वाचते, त्यावर राजा लिहिलेलं असतं. त्यावर विभा म्हणते, राजा? राजाला लव्ह लेटर लिहित होतीस की काय? त्यावर सानिका चिडून म्हणते, मी कविता लिहित होते. त्यावर विभा सानिकाला विचारू लागते, एक मिनिट, तू आणि राजा भांडलाय का? त्यावर सानिका म्हणते, तुला कसं समजलं? त्यावर विभा म्हणते, मला कसं समजलं ते सोड, पण काय झालं ते सांग. आणि सानिका तिला जे झालेलं सगळं सांगू लागते. सानिका पुढे बोलते, उगाच चिडलेला असतो गो तो माझ्यावर, जाऊ दे, मी काय त्याला सॉरी म्हणत नाही, तू बस, मी आवरून येते. तेवढ्यात सरकार सानिका मॅडम म्हणून आवाज देत येतो. खोलीत येतो, बघतो तर काय, कागदांचा पसारा पडलेला असतो. तेवढ्यात विभा त्याला म्हणू लागते, तू तिचा बॉडीगार्ड आहेस ना, मग तुला माहीत पाहिजे ती कुठे आहे. तो सानिकाला बघायला निघतो, तेव्हा विभा म्हणते, आंघोळीला गेली आहे ती. त्यावर सरकार म्हणतो, ठीक आहे, मॅडमला निरोप द्या, प्रॅक्टिससाठी उशीर झालाय. इकडे सई आप्पांना नाश्ता द्यायला येते. त्यावर आप्पा म्हणतात, नको, मला जरा काम आहे, कोमट्याच्या सरपंचाकडे जायचं आहे. सई विचारते, कशासाठी? त्यावर आप्पा बोलू लागतात, साहेबरावांच्या पोरीवर हल्ला झालाय, मला तपासून पाहिजे की यात सरकारचा तर हात नाही आहे ना. मी सगळ्या गावाला विचारून झालंय, आता फक्त सरकार राहिलंय. हे कमळ ऐकते आणि ती तिथे येऊन विचारू लागते, तुम्ही असा विचार तरी कसा केला सरकारबद्दल? बोलू लागते, सरकारचा याच्यात काय संबंध? आहो, तो इथं आहे तरी का? तरी बी तुम्ही त्याच्यावर संशय घेताय, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? त्यावर साहेबराव म्हणू लागतात, कमळ, इतर वेळेस ठीक आहे, मला माहिती साहेबरावाचा स्वभाव कसा आहे तो. 2-3 वेळेस मी त्याला शर्यतीत हरवलं म्हणून तो बदला घेण्यासाठी करत असेल, पण त्या दिवशी त्याच्या डोळ्यात वेगळंच काहीतरी दिसलं. त्याच्या पोरीवर खरंच हल्ला झाला हे मात्र खरंय. त्यावर कमळ बोलू लागते, असं करून तुम्हाला जर समाधान मिळत असेल तर करा त्याची चौकशी, पण मला माहिती माझं सरकार असं कधीच करणार नाही. इकडे सरकार सानिकाची प्रॅक्टिससाठी वाट बघत असतो. तेवढ्यात विभा आणि सानिका तिथे येते. सरकार सानिकाला म्हणू लागतो, त्यांना सांगा की 15 मिनिटं लेट झालंय. त्यावर सानिका म्हणते, विभा त्याला सांग, मला माहिती आहे, असं म्हणून ते तिथून निघून जातात. ग्राउंडवर गेल्यावर विभा सानिकाला विचारते, तू अजिबात बोलणार नाहीस का त्याच्याबरोबर? त्यावर सानिका म्हणते, अजिबात नाही, आणि त्याला सांग की जी 15 मिनिटाची वेळ गेली ना ती माझी मी भरून घेईल. विभा सरकारकडे जाते. त्यावेळेस सरकार म्हणतो, गेलेली वेळ कशी काय भरून निघणार आहे? त्यावर सानिका विभाला म्हणते, ती माझं मी बघून घेईल. सानिका म्हणू लागते, त्याची एवढी हिंमत? त्याला म्हणावं, बोलायचं असेल तर बोल. पुढे सरकार म्हणतो, त्यांनाही सांगा की मलाही बोलायचं नाही. शेवटी विभा वैतागून सानिकाला सरकारकडे घेऊन येते आणि म्हणू लागते, मी काय कबूतर आहे का? दोघांच्या भांडणात मला का पोस्टमन केलंय? तुम्हाला बोलायचं तर बोला, नाही तर नका बोलू. आणि विभा तिथून निघून जाते. पुढे सानिका सरकारला म्हणते, काय बघतो काय, तुला काय वाटलं मी काय तुला सॉरी म्हणणार आहे? सरकार सानिकाचं रिपीट करतो आणि म्हणतो,
तुला काय वाटलं मी तुला सॉरी म्हणणार आहे? मी तुला अजिबातच सॉरी म्हणणार नाही. मुळात मी सॉरी म्हणण्यासारखं काही केलंच नाही. त्यामुळं सॉरी म्हणण्याचा काही प्रश्नच येत नाही. मॅडम तुम्ही 4 वेळेस सॉरी म्हणून झालं. त्यावर सानिका म्हणते 4 नाही 400 वेळा म्हणन, पण तुला एकदा बी म्हणणार नाही. इकडे आप्पा कुमट्याच्या सरपंचांना भेटायला येतात. त्यावर सरपंच म्हणतात, अरे अरे आप्पा या लई दिवसांनी आलाय. म्हटलं दोस्ताला विसरले की काय? त्यावर आप्पा म्हणतात किती बी भेटले नाही तरी दोस्ती शेवटी दोस्तीच असते. त्यावर सरपंच म्हणतात लई बेस्ट बोलला बघा आप्पा तुम्ही. बरं काय काढलंय? त्यावर आप्पा म्हणतात सरपंच साहेब एक विचारू का? त्यावर सरपंच म्हणतात अहो एक काय 2 विचारा. त्यावर आप्पा विचारू लागतात तुम्ही आमच्या सरकारला बघितले का इकडे कुठे? त्यावर सरपंच म्हणतात नाही. परत काही प्रॉब्लेम झाला आहे का? त्यावर आप्पा म्हणतात प्रॉब्लेम नाही झाला, पण मला खात्री करून घ्यायची होती सरकार कुमटे गावात आला होता की नाही. त्यावर सरपंच बोलू लागता आप्पा अहो काय झालंय? तुम्हाला काहीतरी सांगायचे पण तुम्ही सांगत नाही. अहो विश्वास ठेवा आमच्यावर, काय झालंय ते सांगा. त्यावर आप्पा म्हणतात त्याचं काय झालं? साहेबरावच्या पोरीवर हल्ला झालाय. त्यावर सरपंच म्हणतात अरे बापरे. पुढे आप्पा म्हणू लागता साहेबरावांचा स्वभाव कसा आहे तुम्हाला माहिती. त्याला माझ्यावर आणि कळशी गावावर संशय आहे. मी गावातल्या प्रत्येकाला विचारलं पण फक्त सरकार राहिलाय. सरपंच विचारतात पण सरकार कुठं आहे? त्यावर आप्पा म्हणतात नवीन काम आलंय म्हणून गेलाय कुठंतरी. पण मला तेच हुडकायचंय. नवीन काम आलं तर तो तिकडे कामाला गेला की इथंच कुठंतरी फिरतोय. त्यावर सरपंच म्हणतात आप्पा तुम्ही काही काळजी करू नका, आपण त्याला हुडकून काढू. त्यावर आप्पा म्हणतात व्हय आजच्या आजच चौकशी करा, मी उद्या परत येतो. इकडे सर्वेश त्याच्या आईला म्हणतो मम्मी आज एवढी खुश का? त्यावर त्याची आई म्हणू लागते सर्वेश बघितलं का काय भारी पिक्चर आहे, ये आणि तू पण बघ. त्यावर सर्वेश म्हणतो मम्मी मला जरा काम आहे, कॉल करायचे. त्यावर त्याची आई म्हणू लागते कसले कॉल? अरे हा जर पिक्चर पाहिला तर कॉल पण विसरून जाशील. सरकार ठीक आहे म्हणून बघतो तर काय सानिका आणि सरकारचा व्हिडिओ लागलेला असतो. त्यावर सर्वेश म्हणतो मम्मी हे सगळं? त्यावर त्याची आई म्हणते सगळं नाही, जेवढं गावलं तेवढं, अजून सगळं तर बाकी आहे. पुढे ती म्हणते पण जे सुटलं ते केवढं आणि काय असन? ती सर्वेशला म्हणू लागते मी तुला म्हणलं होतं ना या दोघांमध्ये काहीतरी चालू होईल म्हणून, झालं की नाही? त्यावर सर्वेश रागात बघू लागतो. त्यावर सर्वेशची आई त्याला म्हणते अरे सर्वेश तू काही का बोलत नाहीयेस? पुढे ती म्हणू लागते तुला काहीच वाटत नाही का? अरे बाबा तुझी होणारी बायको आहे ती. त्यावर सर्वेश म्हणतो माझं काय खरंच तिच्यावर प्रेम आहे काय? आणि मला खरंच तिच्याबरोबर संसार थाटायचा आहे. प्रॉपर्टीसाठी लग्न करतोय मी तिच्याशी. त्यावर त्याची आई म्हणते मग मी काय तिच्या काळजीपोटी बोलते का? मला फक्त एवढंच म्हणायचंय त्या राजाच्या प्रेमात पडून तिने तुला नकार द्यायला नको. त्यावर सर्वेश म्हणतो तसं होणार नाही. त्यावर त्याची आई म्हणते तुला हे पण वाटलं नव्हतं ना त्यांच्यात प्रेम होईल म्हणून, पण झालंच ना. आणि एक लक्षात ठेव जे एकदा घडलंय ते परत होऊ शकतं. वसू जेव्हा त्या कळशीतल्या पोराच्या प्रेमात पडली होती तेव्हा बी कोणाला वाटलं नव्हतं की साहेबरावाची पोरगी असलं काही करल म्हणून. आता हा राजा कळशीतला नसल म्हणा, पण सानिका जर खरंच त्याच्यात प्रेमात पडली तर ती लग्नाला होकार देणार नाही. दादा काय तिला लग्नाला होकार देणार नाही, पण जर त्यांनी पळून जायचं ठरवलं मग? बया म्हणजे सानिका बी गेली, प्रॉपर्टी बी गेली आणि पावरचा तर नुसता धिंगाणा. म्हणून लवकरात लवकर पावलं उचलली पाहिजे. इकडंच विभा सानिकाला येऊन म्हणते काय नाटकं चालली ग तुमची? काय कचा भांडताय? तुमचं म्हणजे असं ना तुझं माझं जमाना आणि तुझ्या वाचून कर्माना, आणि या सगळ्यात मी फसले. त्यावर सानिका म्हणते काय फसली बिसली नाही आहेस तू, आणि तू जर मी सॉरी म्हणावं असं सांगायला आली असेल तर पहिली इथनं निघ. त्यावर विभा म्हणू लागते हे बघ सानू, सॉरी म्हणायचं की नाही म्हणायचं हा तुझा मुद्दा आहे, पण तू जे काही मला सांगितलंय ना त्यावर मला असं वाटतं तूच सॉरी म्हणावं. त्याच्या हक्काचं सॉरी येते. आणि अशी खरी माणसं लई कमी मिळतात बघ सानू, त्यांना गमवायचं नसतं. आता शांतपणे विचार कर आणि तूच ठरव त्याला सॉरी म्हणायचं आहे की नाही. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढच्या भागात काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.